हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बागटे एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. ऑलरेडी आपण 6 फॉर्म्स ऑफ वर्बचा एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये एकाच क्रियापदाचे 6 वेगवेगळे रूप कसे होतात ते बघितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब्स म्हणजे काय हे सांगितलं होतं थोडक्यामध्ये. आज परत थोडंसं एक्सप्लेन करते. त्याच्यामध्ये आज फक्त आपण इररेग्युलर वर्ब्स जे आहेत ते बघणार आहे. रेग्युलर वर्ब्स म्हणजे कोणते, तर ज्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं जे रूप असतं त्यांना ईडी प्रत्यय लागतो, त्याला रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापद असं म्हटलं जातं. इररेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, तर त्या क्रियापदाचे दुसरं आणि तिसरं जे रूप आहे त्याला ईडी प्रत्यय न लागता त्याचे दोन्हीही मे बी दुसरा आणि तिसरा दोन्ही वर्ड वेगळे असू शकतात किंवा दुसरा आणि तिसरा जो काही त्याचा फॉर्म आहे तो सेम असू शकतो. त्याला म्हटलं जातं अनियमित क्रियापद. हे अनियमित क्रियापदामध्ये आज आपण पहिला भाग बघणार आहे. अनियमित क्रियापदामध्ये 2 भाग आहेत. रेग्युलरचा एकच आहे पण इररेग्युलरचे मात्र 2 भाग आहेत. त्याचा फर्स्ट होणार आहे ज्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड जो फॉर्म असतो तो वेगळा असतो पहिल्यापेक्षा आणि ज्याला ईडी प्रत्यय लागत नाही. त्याच्यामध्ये मी थोडे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, अर्थ लिहिलेला नाही. ऑलरेडी आपण 6 फॉर्म्स ऑफ वर्ब बघितलेले आहेत आणि तुम्ही दररोज 10-15 क्रियापदाची प्रॅक्टिस करत असा अशी आशा करते आणि ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्रियापदाची जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला इंग्रजी खूप सोपं जाणार आहे. फॉर रायटिंग, फॉर रीडिंग, फॉर स्पीकिंग, फॉर लिसनिंग, एव्हरीथिंग जे काही आपल्याला इंग्रजीमध्ये मिळवायचं आहे, मग ते रीडिंगसाठी असेल, रायटिंगसाठी असेल, स्पीकिंगसाठी असेल, तर त्याचा जो काही मेन पाया आहे तो आहे क्रियापद. आणि त्यामुळे मला 6 फॉर्म सांगितले होते कशा प्रकारे लिहायचे आहे आणि याची प्रॅक्टिस कशी करायची आहे. त्यामुळे मी इथं मराठीमध्ये काही लिहिलेलं नाही, डायरेक्टली आपण काय करतो V2 V3 कसे होतात ते बघणार. MV म्हणजे मेन वर्ब, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट फॉर्म, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप किंवा क्रियापदाचं भूतकाळी धातुसाधित रूप या अर्थाने घेतलेलं आहे. टू बी म्हणजे असणे, त्याचं जे दुसरं रूप आहे त्या बी ला ईडी प्रत्यय लागलेला नाही तर वॉज वेअर झाले. तर वॉज वेअर 2 का झालेले आहे, जर सिंग्युलर असेल तर वॉज आणि अनेक वचन असेल तर वेअर. आणि त्याचं तिसरं जे रूप आहे ते आहे बी. रेग्युलर वर्बमध्ये काय झालं असतं, इथं V2 आणि V3 ला कंपल्सरी पहिल्या रूपाला ईडी प्रत्यय लागला असतो. जसं की प्ले असेल तर प्लेड, प्लेड असं झालं असतं. पण हे जे आपण वर्ड्स बघणार आहे ते आर इररेग्युलर वर्ब, ज्याचे सेकंड आणि थर्ड जे फॉर्म्स आहेत ते वेगळे असतात. टू डू म्हणजे करणे, डीड आणि डन त्याचं दुसरं रूप आहे. टू बाय म्हणजे विकत घेणे, बॉट, बॉट. टू ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रॉट, ब्रॉट. राईट म्हणजे लिहिणे, रोट, रिटन. आता बघा सेकंड आणि थर्ड वेगळा आहे, सेकंड आणि थर्ड वेगळा आहे, सेकंड थर्ड सेम आहे, सेकंड थर्ड सेम आहे. आयदर दे आर डिफरंट ऑर सेम, पण त्यांना ईडी प्रत्यय लागलेला नाही. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. राईट, रोट, टू रिटर्न. टू गो म्हणजे जाणे, वेंट, गॉन. टू रन म्हणजे पळणे, रॅन, रन. फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम आहे पण सेकंड फॉर्म वेगळा आहे. सेम कम सोबत झालेला आहे, कम, केम, कम. सीट म्हणजे बसणे, सॅट, सॅट. टेक म्हणजे घेणे, टूक, टेकन. गिव्ह म्हणजे देणे, गेव, गिवन. अगेन सेकंड थर्ड दोन्ही सुद्धा काय आहे वेगळे वेगळे आहे. टू स्विम म्हणजे पोहणे, स्वॅम, स्वाम. फॉल म्हणजे पडणे, फेल, फॉलन. सिंग म्हणजे गाणे म्हणणे किंवा गाणे, सॅन, सम. थ्रो म्हणजे फेकणे, फ्ल्यू, थ्रो. ड्रॉ म्हणजे चित्र काढणे किंवा रेखाटणे, ड्र्यू, ड्रॉन. फॉरगेट म्हणजे विसरणे, फॉरगॉट, फॉरगॉटन. विअर म्हणजे नेसणे, बोर, बोर्न. न्यू म्हणजे माहीत असणे, न्यू, नोन. ईट म्हणजे खाणे, एट, इटन. स्लीप म्हणजे झोपणे, स्लेप्ट, स्लेप्ट. स्टील म्हणजे चोरणे, स्टोल, स्टोलन. सी म्हणजे बघणे, सॉ, सी. ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक, ड्रन. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक तरी सेम दिसलेलं आहे, जसं की स्लेप्ट, स्लेप्ट सेकंड फॉर्मला सेम आहे, थर्ड फॉर्मला सेम किंवा दोन्ही वेगळे, जसे की सॉ, सी, स्टोल, स्टोलर, बोर, बोर, ड्रिंक, ड्रो, फेल, फॉलन. म्हणजे हे जे इररेग्युलर वर्ब्स असतात ते थोडेसेच आहेत. एकदा आपल्याला इररेग्युलर वर्ब्सची माहिती झाली, ते सारखं सारखं लिहिलं, सारखं सारखं पाठ केल्यासारखं केलं किंवा त्यांचा वापर जास्तीत जास्त करायला लागलो की आपल्याला इररेग्युलर वर्ब्सचे सेकंड आणि थर्ड फॉर्म काय आहे ते लक्षात राहतं आणि बोलताना आपल्याला सोपं जातं. कित्येक जण काय करतात, असलेला जो काही क्रियापद त्याला ईडी प्रत्यय लागतो. स्टीलचं झालं रड, रड हा शब्द इंग्लिशमध्येच नाही आहे. ईटचं खाणे आहे, ईटेड हा शब्द होतो का, ईटेड हा शब्द होतो का नाही. तर जे इररेग्युलर वर्ब्स आहेत त्यांची लिस्ट करायची आहे आणि ते ह्या फॉर्ममध्ये आपण तिथं लिहिलेलं आहे 3 फॉर्म्स ऑफमध्ये. पण तुम्हाला जर सांगितलं होतं 6 फॉर्म्स ऑफ, त्याच फॉर्म्समध्ये तुम्ही जेव्हा लिहून काढा तुम्हाला त्याचा
इरेग्युलर वर्ब्समधला हा पहिला आहे जो टाईप आहे. इरेग्युलरमध्ये अजून एक टाईप आहे जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. अशा प्रकारचे जे काही वर्ब्स आहेत त्यांची लिस्ट करा, लिहून काढा आणि रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स कोणते आहेत त्याचे डिफरन्शिएट कशामुळे झालं आहे त्याला तुम्हाला कळायचं आहे. ज्यांचं V2 V3 वेगळं आहे, ज्यांना V2 V3ला ईडी प्रत्यय लागलेला नाही ते आहे इरेग्युलर वर्ब्स. इथं छोटासा व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला ॲटलिस्ट